नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ प्रकल्पग्रस्त व्यक्ती आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने 4 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय शुद्धीपत्रक जारी केला आहे. या GR मध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. चला तर मग हा GR नेमका काय आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाचा आहे. दिनांक 4 ऑगस्ट 2026. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. तर नेमका बदल काय करण्यात आला? तर यापूर्वी 29 जानेवारी 2025 रोजी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10 आणि 11 यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. आता 4 ऑगस्ट 2026च्या या शुद्धीपत्रकाद्वारे मुद्दा क्रमांक 10 आणि 11 वगळण्यात आली आहेत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 10 मध्ये नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. तर थेट खरेदीने जमीन दिलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाची माहिती. तर या GR मधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भूसंपादन अधिनियम 1894 अंमलात असलेल्या कालखंडामध्ये सार्वजनिक प्रकल्पांसाठी थेट खरेदीद्वारे शासनाला जमीन हस्तांतरित केलेल्या भूधारकाला किंवा पात्र वारसदाराला प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून ग्राह्य धरले जाईल आणि अशा व्यक्तीला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय राहील. म्हणजेच सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन शासनाकडे थेट खरेदीद्वारे हस्तांतरित झाली असेल तर संबंधित पात्र भूधारक किंवा पात्र वारसदाराला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याची तरतूद या नवीन मुद्दा क्रमांक 10 मध्ये करण्यात आली आहे. तर यामागे शासनाने काय भूमिका घेतली? तर शासनाच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन घेण्याच्या पद्धतीमध्ये फरक असला तरी अशा प्रकल्पासाठी ज्यांची जमीन घेण्यात आली आहे त्या सर्वांना समन्वयाच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचे धोरण कायम ठेवणे आवश्यक आहे. तसेच थेट खरेदीद्वारे जमीन शासनाकडे हस्तांतरित झालेल्या प्रकरणांमध्ये क्षेत्रीय स्तरावर संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. तर एक रकमी रक्कम स्वीकारलेल्या प्रकल्पग्रस्तांबाबत काय? तर 29 जानेवारी 2025च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 11 मध्ये एक रकमी रक्कम स्वीकारल्यामुळे पुनर्वसनाचे लाभ किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळणार नाही अशी तरतूद होती. या तरतुदीमुळे पुनर्वसन कायद्यातील तरतुदींशी विसंगती निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मुद्दा क्रमांक 11 पूर्णपणे वगळण्यात आला आहे. तर आधी अर्ज नाकारला किंवा प्रलंबित असेल तर ही माहिती विशेष महत्त्वाची आहे. 29 जानेवारी 2025च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10 आणि 11 मधील तरतुदींमुळे ज्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या अर्जांना नकार देण्यात आला आहे किंवा जे अर्ज प्रलंबित आहेत ते या नवीन शासन निर्णयानुसार सुधारित मुद्दा क्रमांक 10 मधील तरतुदीनुसार गुणवत्तेवर निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणून अशा प्रकरणांमध्ये हा GR महत्त्वाचा ठरतो. तर 26 मे 2026च्या परिपत्रकातील मुद्दाही वगळला. तर 26 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 4 थेट खरेदीबाबत भूमिका हा मुद्दा देखील या GR द्वारे वगळण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत असलेला संभ्रम दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तर जुने मुद्दे कायम. तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 29 जानेवारी 2025च्या शासन निर्णयातील उर्वरित मुद्दा क्रमांक 1 ते 9 हे कायम राहणार आहेत. म्हणजे संपूर्ण 29 जानेवारी 2025चा GR रद्द करण्यात आलेला नाही. त्यामध्ये या शुद्धीपत्रकाद्वारे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर या GR मधील मुख्य बदल असे आहेत. पहिला, 29 जानेवारी 2025च्या GR मधील मुद्दा क्रमांक 10 आणि 11 वगळण्यात आले. दुसरा, नवीन मुद्दा क्रमांक 10 समाविष्ट करण्यात आला. तिसरा, भूसंपादन अधिनियम 1894 लागू असलेल्या कालखंडात सार्वजनिक प्रकल्पासाठी थेट खरेदीद्वारे शासनाकडे जमीन हस्तांतरित केलेल्या भूधारकाला किंवा पात्र वारसदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून ग्राह्य धरून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय राहणार आहे. चौथा, 26 मे 2026च्या परिपत्रकातील थेट खरेदीबाबत भूमिका हा मुद्दा वगळण्यात आला. पाचवा, यापूर्वी नाकारलेले किंवा
प्रलंबित असलेले संबंधित अर्ज सुधारित तरतुदीनुसार गुणवत्तेवर निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि 6वा 29 जानेवारी 2025च्या GR मधील मुद्दा क्रमांक 1 ते 9 कायम राहणार आहेत. तर मित्रांनो, तुमची जमीन सार्वजनिक प्रकल्पासाठी थेट खरेदीद्वारे शासनाकडे हस्तांतरित झाली असेल आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी पात्र आहात का याबाबत माहिती हवी असेल तर या GR मधील तरतुदी नक्की तपासा. या विषयावर तुमचा प्रश्न किंवा तुमचे प्रकरण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.